आज माझ्या दिवसाची सुरुवात या भजनाने शिवमय झाली आणि डोळ्यांपुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाचलेल्या ऐकलेल्या सगळ्या इतिहासाला आपसुकच एक उजळणी झाली. ज्या काळात देशभरात परकीय आक्रमकांचं मांडलिकत्व पत्करून आपली सत्तास्थानं जपण्याचा प्रघात होता, त्या काळात या मातीतून एक स्वराज्य उभं करणं, ज्यातून पुढे देशव्यापी साम्राज्य उभं राहावं अशी एक प्रेरणा निर्माण करणं, जे साम्राज्य अशा प्रकारचं भारताच्या मातीतलं एकमेव साम्राज्य ठरावं, हा पराक्रम शिवछत्रपतींच्या माध्यमातून सह्याद्रीच्या मातीत पेरला गेला, पोसला गेला आणि जोपासला गेला. हिने दिल्लीचा तख्त राखला, आसमानीच्या सुलतानीला सडेतोड जबाब दिला, देशाला स्वराज्याचा आणि स्वाभिमानाचा धडा दिला. पण आज कधीकधी वाटतं ही राजकारणाच्या उन्हात शिजवली जाते, स्वार्थांधांच्या दावणीला खिजवली जाते, काहींच्या व्यक्तिगत नफ्यासाठी झिजवली जाते. अशाही वेळी मनात तिळमात्र शंका येत नाही. मधमस्त तख्त फोडण्याचा या मातीचा इतिहास जास्त जुना नाही. या मातीच्या मोठेपणावरचा विश्वास कधीही ढळत नाही. विश्वास पुन्हा दिल्लीचा तख्त राखण्याचा, पुन्हा आसमानीच्या सुलतानीला जबाब देण्याचा, पुन्हा शिवबा जन्मला तर तो याच मातीत जन्मण्याचा.